आमच्याकडे कोणाची बॅग राहिलेली आहे, जर कोणाची असेल तर घेऊन जा. ओळख पटवा आणि बॅग घेऊन जा. पहिलाच बॉल शॉर्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. संजय धिंडा चेंडूच्या खाली. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. राहुल गोंड शून्यावरती बाद होतोय. थँक्यू डीजे. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहतो की शून्यावरती बाद झाला होता. ह्या मॅच मध्ये देखील शून्यावरती बाद झालेला आहे. आपला भोपला न फोडता इथे बाद होतोय राहुल गोंड. तीन षटकाचा सामना आहे. नवीन बॅटर अनिकेत वेगवान चेंडूचा मारता केला जातोय अतुल सुरुंगकडनं. बघा यंगस्टर आहे, यंगस्टर असल्या भरणा असलेला हा संघ आपण पाहतोय. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरेपाडा. खूप चांगला परफॉर्मन्स आपण नेहमीच त्यांच्या माध्यमातून बघितलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे आणि सुरुवात खूप चांगली झालेली आहे. बॅटचा एज विकेट किपरच्या मागे उमेश हांडवा त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. छेलचीची देखील संधी होती, मात्र चेंडू कॅरी करू शकलेला नाही आहे आणि आपण पाहतोय की एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. या सिंगल धावाने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. एक सिंगल धाव ही धावफलकावरती लागली गेले. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. डीप पॉइंट मध्ये हा चेंडू निघून चाललेला आहे. चेंडू सरळ सीमारेषा पार होतोय. चौकार. चौकाराला या चौकारशी धावफलक मध्ये पण 5 धावसंख्येवरती 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. या षटकातील आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अतुल सुरुंग आणखी एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. तर क्षेत्ररक्षक आहे तिकडे किरण. कुठल्या प्रकारे धाव मिळणार नाहीये. धाव घेण्याचा जर प्रयत्न केला असा कदाचित ते धावची जी संधी झाली असती, मात्र कुठल्या प्रकारे धाव इथे घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. सुरेंद्र घाटाल आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये सामनावीर राहिला होता. खूप चांगला परफॉर्मन्स पहिल्या मॅच मध्ये आपण बघितला होता सुरेंद्रकडनं. शफल अँड क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू जातोय
फाईन लेग क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट झाला. प्रयत्न, दुसरे धाव धोकादायक ठरू शकले असते, मात्र सुखरूपरित्या आपण पाहतोय की फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. 2 धावा आणि या 2 धावेशी धावफलक पोहोचते 7 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये पाहतोय एक गडी बाद, 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसऱ्या षटकासाठी नवनाथ गहिला बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. नवनाथ याने देखील मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला होता अनिकेत याने. मात्र आपण पाहतोय की नवनाथ गेला एक वेगवान गोलंदाज आहे, अशी कुठल्या प्रकारे तो संधी देणार नाहीये. निर्धाव चेंडू जे सांगता होताना दिसतंय. 3 षटकाचा सामना, 3 षटकामध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा या धाव फलकावरती नक्कीच मला लावावे लागतील. मात्र तसं काही प्रयत्न ते दिसत नाहीयेत, फक्त 7च धावा या धाव फलकावरती लागताना दिसत आहेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न इथे होणार नाहीये कारण चांगले क्षेत्ररक्षण, फक्त एक सिंगल धाव. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट बॉल संपर्क होत नाहीये. जास्तीत जास्त स्ट्रगल करावा लागतोय सुरेंद्र आणि अनिकेत याला. आपण बघतो राहुल बाद झाल्यानंतर भरपूर स्ट्रगल करावा लागतंय. चेंडू टाकून झालेत 3, आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फलक पाहतोय 8. ऑफ साईडला चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव ही कंप्लीट झालेली आहे. या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावेनिशी आता मात्र धाव फलक आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 11 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतोय न्यू स्टार वसे संघाचा डगआउट थोडासा निराश दिसतोय, कारण ज्या प्रकारे धावा यायला हव्या त्या प्रकारे धावा आलेल्या नाहीयेत. पुढे ससर खेळण्याचा प्रयत्न बाबा, बॉलर बॅक ड्राईव्ह इथे झाला होता. प्रयत्न तर केला होता नवनाथ त्याने, मात्र किरण येतोय बॅकअप साठी. एक सिंगल धाव, धाव फलक 12 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 5 धावा, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत.
यानंतर होणारा सामना आई गावदेवी स्पोर्ट्स बरपपाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए असा दोन संघादरम्यान असेल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. टॉस केला जाईल. आई गावदेवी स्पोर्ट्स बरपपाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुनील भोसल बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे. स्ट्राईक वरती पाहतो आपण अनिकेत याला. न स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण सुरेंद्र घाटाल याला. मिस टाइम स्ट्रोक झालेला आहे. अतुल सुरुंग चेंडूच्या खाली येतोय. सफलता. आणखीन एक विकेट इथे गमावला जातोय. अनिकेत बाद होऊन माघारी परततोय. फलंदाज बाद. थँक यू डीजे. नवीन बॅटर प्रज्वल जाधव त्याच्या आतमध्ये इन झालेला आहे. बिग हिटर आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल कारण संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. झोरकस मारण्याचा प्रयत्न असफल. चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉल आलेला आहे. सुनील भोसल देखील ज्या प्रकारे अतुल नवनाथने बॉलिंग केलेली आहे त्यांच्याच पावलावरती पाऊल देऊन बॉलिंग करतोय. यावेळेस मात्र ओव्हरपिच चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. प्रज्वल याने ठोकलाय षटकार. थँक यू डीजे. 18 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. बॅटचा एज अँड गॉन. प्रज्वल याची देखील खेळी संपुष्टात. थँक्यू डीजे. रवींद्र आणखीन एक बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके जर आले तर एक चांगला स्कोर इथे आपल्याला पाहायला मिळू शकतो. रवींद्र करतापामध्ये ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताला गेला. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे आणि आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते जाणं दिसतंय. या एका धावेनिशी धाव फलक 19 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक. हुकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता बिग हिट षटकार.
थँक्यू थँक्यू विजय. चला जाऊया आपण टॉस कडे. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय सल्लागार अंकुशी सावरे यांना विनंती करतोय की चला टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तिथे आमचे साथी समालोचक चला बरफवाडा टीम आपला संगणक लवकरात लवकर पाठवून द्यायचा आहे. सन्माननीय अंकुची सावरे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस इथं करतोय. दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. अगोदर आपण टॉसची ओळख करून द्या. आपण आता एका बाजूने बीजेपी तर एका बाजूने एसीए. बीजेपी असा कॉल आहे आणि बीजेपी इथे आलेला आहे. पाहुण्यांना विनंती आहे आपण जाऊन स्थान आपण नवा. आकाश टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. या सीझन मध्ये पहिला मॅच खेळतायत. हे मैदान आयोजन बघून कसं वाटतंय? नक्कीच खूप छान आयोजन आहे. काय प्रॅक्टिस या सीझन मध्ये झालेली आहे की नाही? थोडी कमी झाली आहे, आताच सुरुवात केली आहे. मातीच्या पिचवरती खेळायला मजा येते की काँक्रीटच्या पिचवरती तुम्हाला खेळण्यासाठी मजा येते? नक्कीच आम्ही मातीच्याच पिचवरती प्रॅक्टिस करतोय, म्हणून मातीच्याच पिचवरती प्रॅक्टिस करू. नक्कीच ही मातीची खेळपट्टी आहे, नक्कीच तुम्हाला बेनिफिट मिळेल. शुभेच्छा असतील. दीपक टॉस गमावलाय, तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा आहे मनाविरुद्ध आहे? मनाविरुद्धच आहे. म्हणजे टॉस जिंकला असता आपण क्षेत्ररक्षण केलं असतं. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तर समोरच्या संघाला एखादं टार्गेट असेल मनामध्ये, कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? पेंढरीपाडा संघा प्लीज आपली सलामीची जोडी पाठवून द्या मैदानाच्या 40 आतमध्ये. प्लस असे कुठले फलंदाज असतील जे 40 प्लस जाण्याचा प्रयत्न करतील? ललित बोर आहे, प्रवीण परेड आहे, किरण भुजड आहे. या सीझन मध्ये एखादा नवीन चेहरा तुमच्या संघामध्ये बघायला मिळेल की आपण जो जुना संघ होता तोच बघायला मिळेल? जुना संघ आहे तो. या सीझन मध्ये जास्त असा कुठला खेळाडू आहे की त्याच्यावरती जास्त तुम्ही फोकस करणार आहात? ललित बोर आणि प्रवीण परेड आणि किरण भुजडवर. आपल्याला शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर ए या संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण स्पर्धा बघतो वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अर्थनगरमध्ये स्पर्धा बघतो, ज्याचे आयोजक आहे आई जीवदानी 11 बोलीत संघ. कालच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर आई मरुदेवी राजावळी हे संघाने अंतिम 4 मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. प्लीज थोडीशी घाई करा. पंचांकडून इशारा येतोय. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले असतील त्यांचे सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर पंचांकडून इशारा येतोय, दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. 26 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाची. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल, पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाते. निर्धार चेंडूची समाप्ती, चांगली सुरुवात. गोलंदाज अनिकेत याच्याकडून सलामीची जोडी बघतोय आपण संजय आणि अतुल. 18 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अनिकेत. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. विडॉनच्या दिशेला खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल मानावा लागेल, कारण बघायला गेलं तर लॉग ऑनच्या सीमारेषेवर होता आणि मिडॉनच्या दिशेला धावत जाऊन हा झेल पकडला. अप्रतिम झेल मानावा लागेल. कमाल डीजे.
थँक्यू डीजे, थँक्यू. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. संजय सारखा फलंदाज बाद झालेला आहे आणि संजयची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर धीरज दिंडा. तर चांगली गोलंदाजी बघतोय आपण न्यू स्टार वसई संघाकडून. पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक, आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त विजयी संघामध्ये हा सामना आहे. तर पहिलं षटक आहे आणि डाव्या हाताचा फलंदाज धीरज येतोय. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केलेली होती, परंतु तशीच कामगिरी पुन्हा एकदा बजावावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर 5 चेंडूमध्ये 6 धावा केलेल्या होत्या. एसटी रक्षकामार्फत क्षेत्ररक्षण सजवलं तर प्लीज मित्रांनो थोडीशी घाई करा, कारण हे दिवस आहेत, हे छोटे दिवस आहेत. अंधार हा लवकर पडतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर आणि केत रायडम ओव्हर द विकेटचा मारा. आपल्या पहिल्या षटकामधला तिसरा चेंडू. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि अशा प्रकारे बॅक टू बॅक गडी मात्र बाद होतोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. तर मागच्या सामन्यामध्ये बघायला गेलो तर अतुल याने विकेटची हॅट्रिक साजरी केली होती, परंतु त्याची पुनरावृत्ती बघायला मिळते की अनिकेत याच्याकडून, कारण हॅट्रिकला चान्स आहे, हॅट्रिकची संधी यावेळी अनिकेत याला. अनिकेत गोलंदाजी मार्कवर रायडम ओव्हर द विकेटचा मारा करेल. ह्या पुढचा चेंडू गलेमध्ये ढकलून दिला, बॉल जातो पॉइंटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आपल्या पहिल्या षटकामधल्या चौथ्या चेंडूवर संघाचं खातं खोललं गेलंय. धाव संख्या बघतो 1. 26 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या आहे 2 बाद 1. चांगली गोलंदाजी न्यू स्टार वसई संघाकडून, तसंच अनिकेत याच्याकडून. अनिकेत आपल्या पहिल्या षटकामधला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू, बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली कॉलिंग येते नॉन स्ट्राईक चेंडूवर एंडवरून अतुल याच्याकडून. कारण क्रिकेटमध्ये जर तुम्हाला धावा जमवायच्या असतील तर एस, नो आणि वेट या 3 गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिला तर नक्कीच तुमचा संघ चांगल्या धावा जमवू शकतं. आणि त्याचंच उदाहरण इथे बघायला मिळालं आपल्याला अतुल याच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आकाश. या पुढचा चेंडू मिड विकेटच्या वरून. 2 खेळाडू होते, परंतु खेळाडू हे प्रेक्षक बनून राहिले आणि 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू. तर नक्कीच सेफ शॉट म्हणावं लागेल. 2 क्षेत्ररक्षक होते, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सीमारेषावर होता, त्याचवेळी लॉगॉनचा क्षेत्ररक्षक सीमावर होता, परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि शेवटच्या चेंडूवर बघायला गेलं तर 6 धावा येतात. या 6 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र सन्मानजनक होते. धावसंख्या आहे 2 बाद 8. 26 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा येत आहेत.
तर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर राहुल. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. हो हो हो, बॉल बघायला गेलं तर नक्कीच लॉगांच्या दिशेला तो क्षेत्ररक्षक आहे आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा गडी मात्र बाद होतोय. कमांड डीजे. थँक्यू डीजे. सुमधुर संगीत ऐकायला मिळते डीजेच्या तालावर. खरोखरच अप्रतिम संगीत बघायला मिळते आपल्याला. कालच्या दिवसापासून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर किरण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राहुल. यापुढचा यॉर्क करण्याच्या बॉलला मिडऑनच्या दिशेला ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झालेली आहे ती आता मात्र 3 बाद 9 अशी धाव संख्या आहे. 26 धावांचा पाठलाग करताना ह्या षटकामध्ये जर तुम्हाला धावा जमवाव्या लागतील कारण शेवटचं षटक मला वाटते नक्कीच चांगलं षटक असेल. राहुल गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळून काढलाय. चेंडू सीमारेषेकडे जातोय. अशा प्रकारे 2 धावा काही रोखू शकत नाही. या 2 धावेने संघाची धाव संख्या आता मात्र 11 धावा झालेल्या आहेत. धाव संख्या आहे ती 11. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षकाच्या मधील चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. कमांड डीजे. थँक्यू डीजे. तर गुणुला काकडू अशी माहिती येते की 8 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. आउटफील्ड आपण बघतो फास्ट कार्पेटच्या पद्धतीने जर चेंडू गेला तर नक्की सीमारेषे बाहेर जातोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा गलीमध्ये ढकलून दिला. चेंडू क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी जात आहेत आणि सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत. सुंदर बिटवीन द रनिंग मानावी लागेल. अप्रतिम क्रिकेटचं उदाहरण बघायला मिळते आपल्याला इथे. नवनाथ याच्याकडून चौका आल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं आणि लगेच गॅप मध्ये खेळून 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. तर दुसऱ्या षटकामधला हा शेवटचा चेंडू असेल. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जागेवरच खेळून काढला चेंडू. कारण 1 धाव घेतलेली आहे आणि नक्की स्ट्राईक ही आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे नवनाथ यांनी. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपते. धाव संख्या झालेली ती 18. कमांड डीजे.
थँक्यू डीजे. खरोखरच अप्रतिम संगीत. बघायला गेलं तर विक्रमगड, वाडा, मोखाडा, जव्हार या गावामधले बघायला गेलं तर आदिवासी तरुण आणि तरुणी यांनी भरपूर वर्ष झाली हे संगीत अप्रतिमय संगीत बनवलेलं आहे आणि खरोखरच एक धुमाकूळ घातलेला आहे आपल्या संगीतामध्ये. तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असेल ते 8. अप्रतिम संगीत ऐकायला मिळते आपल्याला. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. सुरेंद्र सारखा गोलंदाजी मार्कवर आहे. दबाव असेल कारण हा सामना अजूनपर्यंत बघायला गेला तर बॅलन्स आहे. 6 चेंडू 8 धावेची गरज. सहा चेंडू 8 धावेची गरज. सुरेंद्र यापुढची स्लो डिलिव्हरी. बॉल जातो ड्रीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. एकदा पूर्ण केली गेली, मिस फील्ड झाली आणि त्याचं रूपांतर दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण झाली. या 2 धावेने संघाची धाव संख्या बघतोय आपण 20 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावेची गरज. जे समीकरण आहे आता मात्र ते बदलताना दिसते. सुरुवातीपासून बघायला गेलं तर टार्गेट होतं 18 चेंडू आणि 26 धावेची गरज. तर मात्र 5 चेंडू. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जागेवर उचलून काढलेला चेंडू. बॉल जातो पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतो की काय. हो, धावचीच्या रूपाने गडी मात्र बाद होतो ज्याची काहीही गरज नव्हती. कारण नॉन स्ट्राईक चेंडूवरून आपण बघायला गेलं तर नवनाथ याची चांगली कॉलिंग होती, पण तो स्ट्राईक चेंडवर किरण याचं चेंडूवर लक्ष नव्हतं. अशा प्रकारे पुन्हा एकदा गडी मात्र बाद होते. कॉमन डीजे. नंबर 6चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. मिस्टर कुमार. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि गोलंदाज मला वाटतं फलंदाजाने ते रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. लगेच थर्ड अंपायर जवळ निर्णय देण्यात आलेला आहे. कारण नॉन स्ट्राईक चेंडूवरून असं वाटत होतं की वाईट चेंडू आहे, मनामध्ये खंत आहे आणि ती खंत पूर्ण करण्यासाठी थर्ड अंपायर जवळ गेलेले आहेत. तर डॉट चेंडू आहे हा. नक्कीच थर्ड अंपायर करून निर्णय येते. हा चेंडू डॉट आहे. निर्धार चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी सुरेंद्र घाटाळ याच्याकडून. आता मात्र थोडस समीकरण पुन्हा एकदा बदलते. 3 चेंडू आणि 5 धावेची गरज. 3 चेंडू आणि 5 धावेची गरज. यापुढे पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा चेंडू निर्धार. 2 चेंडू आणि 5 धावेची गरज. नक्कीच कुमार स्ट्राईक नवनाथ याला द्यायची आहे, कारण 1 चेंडू मध्ये 1 धाव काढली तरी नवनाथ या पुढचा चेंडू पुन्हा एकदा एलबीडब्ल्यू ची अपील.
आणि अशा प्रकारे ह्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. एक चेंडू असेल आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 3. बघा मला तरी वाटतं इथे थोडीशी नवनाथ याची चुकी झालेली आहे, कारण स्ट्राईक जी त्याला पाहिजे होती ती स्ट्राईक मिळालेली होती, परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात नवनाथ पुन्हा फसलेला आहे इथे. कारण जर स्ट्राईक त्याच्याजवळ असती तर मागच्या षटकामध्ये त्याने एक मोठा फटका खेळला होता. कारण त्याच्यामध्ये ती क्षमता सुद्धा होती. कारण आता बघायला गेलो ना तर 5 चेंडू मध्ये तब्बल 14 धावावर नवनाथ खेळतोय. आता मला एक चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 3. एक चेंडू 3 धावायची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुरेंद्र. या पुढचा चेंडू जाग्यावरच खेळून काढलेला चेंडू. अशा प्रकारे विजय होतो इथे न्यू स्टार वसई संघ. आणि या स्पर्धेतून बाहेर जात आहे जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स न्यू स्टार वसई संघ आणि हार्ड लक जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघ. तर अशा प्रकारे बघायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकलेले होते तो जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा. तर दुपारच्या सत्रामध्ये आपण बघतोय न्यू स्टार वसई संघ ह्या संघाने 2 सामने विजय दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा विजय संपादन केलेला आहे. याच्या नंतर होणारा सामना आई गावदेवी स्पोर्ट बरफपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट सिलोतर. तर प्लीज लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आयोजकांकडून विनंती केली जाते मित्रांनो सहकार्य करा. जोपर्यंत सामन्याला सुरुवात नाही होत त्यापर्यंत आपण ऐकूया मधुरचं संगीत आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया कमल डीजे.